आता ही पोरगी माझा मोबाईल घेऊन एवढी का नाचत होती डीजेवर मी तुम्हाला सांगतो. चला पुढं. आता जामखेडमध्ये 10व्या दिवशी गणपती विसर्जनाचा कार्यक्रम होता आणि आपल्या मामा वैजनी जरा वेगळाच राडा केलता. इकडे अभयराजेंची शुभांजली थोरात आणि इकडे आपल्या मामा बॉयजनी डायरेक्ट रशियनच आणली होती. म्हटलं शुभांजली थोरात इंडियन आहे, पण इकडे मामा बॉयजनी डायरेक्ट रशियनच बोलावल्या होत्या. मग काय रशियन बघायसाठी एवढी गर्दी झाली होती पोरांची की अगं बाबो. आणि सगळे पोरं आपले मामा बॉयचे सगळे काळे कुळकुळी. हे आपले मंडळाचे पोरं म्हणजे काय एखाद्या पोरीपेक्षा काय कमी नाचत नाहीत बघा. कसे ठुमकेन बिमकेन. आमच्याकडे काय आता सगळ्या मंडळाच्या नाचण्याच्या ऑर्डर घेतल्या जातील, पप्प्या देण्याच्या ऑर्डर पण घेतल्याच जातील. इकडे सगळा डीजे बीजे चालू होता, पण रशियन स्टेजवर चढली होती म्हणून सगळे पोरं त्यांना बघायसाठी इकडे आलते. आता पोरांचं तर ठीक आहे, पण ह्या सगळ्या मावश्या बी वरून त्यांना बघायसाठी आलत्या. अहो म्हणलं मावशांनो तुमच्या तिच्यात काय फरक नाही, तिचं फक्त चमड पांढरे बाकी काही विषय नाही. चौकात आलो तर कॉम्पिटिशन लागलं, पण कॉम्पिटिशनला तुम्ही काही पण म्हणा कसं म्हणा मामा बॉयच्या पोरांनी हवाच केली. कारण की डीजे टॉपचा होता आणि सगळे टॉपचे कार्यकर्ते होते. तेव्हा ह्या पोरी रशियन त्या सगळ्या तिथं नाचत होत्या आणि त्यांच्या सोबत मी वर उभा होतो. त्याच्यामुळे विषय बाकी काय नाही. त्या रशियन पेक्षा पण मीच गोरा का दिसत होतो मला काय कळलं नाही. पण ह्या ताईने डायरेक्ट हातातून मोबाईल घेतला. म्हणलं आता तुम्हीच व्हिडिओ काढा, मी तुमच्या मागे मागे नाचतो. आणि विषय काय झाला, जिथं सगळी आपली गर्दी आपल्याला बघायसाठी नाही तर ते रशियनला बघायसाठी आलती. तेवढ्यात आपण बी आपली पब्लिसिटी करून घेतली आणि नेमकं चार्जिंग संपल्या कारणामुळे पुढचा व्हिडिओ आपल्याला काय दाखवता येणार नाही. त्यामुळे भेटू पुढच्या व्हिडिओत आता नेक्स्ट गणपतीला. बाय बाय.